जवान सागर मोहोळकर गंभीर जखमी. अज्ञात करता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव मधुमेहींसाठी संजीवनी. महाराष्ट्रातून 7 नेत्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड. भाजपकडून तावडे, आठवलेंसह 4 जण राज्यसभेवर. मव्याकडून शरद पवार, शिंदेच्या सेनेकडून ज्योती वाघमारे तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार संसदेत जाणार. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर. अमित शहांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज. बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा, तर निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता. वेसार विमान कंपनीच्या मालकाची सीआयडीकडून चौकशी. पुण्यातील सीआयडी कार्यालयात व्हीके सिंगची 8.5 तास चौकशी. जय पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून देखील चौकशी झाल्याची माहिती. केवळ लष्करी संघर्षानं कोणताही प्रश्न सुटू शकत नाही. शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नांना आमचं समर्थन. लवकर युद्ध थांबवा. इराण इस्रायल युद्धावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया. भारताच्या परराष्ट्र सचिवांची दिल्लीतील इराण दूतावासाला भेट. भारताकडून इराणचे सर्वोच्च नेते खामेनींना श्रद्धांजली अर्पण. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्रींकडून शोक पुस्तिकेवर स्वाक्षरी. इराणच्या इमाम अली एअरबेसवर भीषण एअर स्ट्राईक. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामध्ये क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त. धर्मांतर विरोधी कायद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. दोषी व्यक्ती किंवा संस्थेविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार. लवकरच विधान भवनात कायदा पारित होणार. 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर करणार. मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार निर्णय घेतील. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांचा राजीनामा. RN रवी यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लडाखचे उपराज्यपाल कविंद्र गुप्ता यांचाही राजीनामा. Presented by Amrit Noni, co-powered by Hind.